काय बोलायचं होतं तुम्हाला एकट्यात? तुम्ही म्हणले ना बोलायचं. आता तू लग्नाच्या आधी मला आवाजावर बोलणार आहे का? मनात काय असेल ती बोल बरं तू. म्हणजे अर्धवर बोलायचे का आवाजावर बोलणार तुम्हाला? नाही आता आवाज बोलन. खरं का? मी तू आजपर्यंत अर्धवर बोललीच नाही मोठ्या माणसाला का? लग्नापुरतच आपलं तेवढ्या पुरतं आलाय बघाय म्हणून मला आवाजावर बोलायचंय? नाही तसं तुझं नाव आवडलं मला लय. नावाचं नाही खरं. बरं मी किती आहे तुला काय वाटतं? तुला आतापर्यंत किती स्थळ आले बघायला? स्थळ भरपूर आले, 10-15 झाले असतील. पण एवढं जणांना तू असं कोलून दिलंय? पटलं नाही मग बळच कशाला हा म्हणायचं? नाही विचार जुळले म्हणजे माझं पण आता नाही आपलं म्हणजे एकमेकाचं पटलं तर मग त्याला काय करू लग्न. पण पटलं तर पाहिजे ना. मी खरं सगळं सांगितलं तर समोरच्याने पण सांगितलं पाहिजे. बॉयफ्रेंड वगैरे होता काय? खरं सांगायचं? हा खरं सांगते ना. खोटं कशाला? लग्न करायचं मला खोटं कशाला? एक होता पण मी त्याला प्रपोज केलं नाही, त्याने मला केलं नाही. म्हणजे फक्त मला ते आवडायचं एवढंच. इथपर्यंतच? कॉलेजला नाही? कधीच नाही? नाही कॉलेजला होता फक्त. ते मला आवडायचा, विचारणार होते पण डेअरिंग नाही झाली. बघून वाटत नाही एवढी सुटली कस काय? तू एवढी गोरीपान पोरगी मग कस काय तुला कोणी अजून असं आतापर्यंत कोणतरी येडवाकडं सुद्धा माकड सुद्धा पकडून पटून मोकळं झालं असतं? नाही ते झालं चांगलं झाड माकड जर फेमस डायलॉग आहे. पिक्चर बघत नाही का दुनियादारी? ते काय दादा कंटिन्यू बरोबर असायचा ना माझ्या, सोडवायला घ्यायला. त्याच्यामुळे कुणाचं ते विचारण्याची मला हिंमतच नाही झाली. अच्छा, तुला काय विचारायचं तू विचारू शकते. तू स्पष्टच विचारू का मी? म्हणजे माझ्या जे मनात येते. तू राहणार आहे का विचारल्याशिवाय? तू त्याशिवाय हा कशी म्हणायची? ते आहे, मी विचारणार तर आहेच. तुम्ही नाही म्हणले तरी बी. तुम्हाला होती गर्लफ्रेंड आधी? तोंडाकडे बघून वाटतंय तुला गर्लफ्रेंड असेल? ते तोंडाकडे बघून माझ्या पण वाटत नाही ना मला कोण आवडत असेल. पण सांगा ना आता. आहे ते तू गोरीपाणी माझं कुठं? आता कॉलेजला मी लय ट्राय केले पण आमचा काय व्हायचं गंमत, पुरींची संख्या 10 आणि पोरं 70 असायचे. आपला नंबर कधी लागायचे यांच्यात? आणि मग तुम्ही आता कंपनीत मला कधी गोंडा गोळा आहे कधी जमलंच नाही. असं माग करा. पुरींचं लय असतं, गाडी पाहिजे, पैसे पाहिजे उडवायला. मग काय कसं कुठून आणायचं एवढंही? म्हणजे नव्हतं तुमचं काही? एवढा बी नाही मागास मी. बरं आहे आता. मग तुम्ही लग्न झाल्यावरती समजा मी म्हणलं मला ड्रेस घालायचे, तुम्ही घालून देता का? तुम्ही मम्मी म्हणून नाही साडीच. मग ते त्या गोष्टीवर तू जरी म्हणलं मला दारू प्यायची तरी बी म्हणेन तू पी म्हणून. नाही सोबत बसन तुम्ही आणून देईन तुला. पिता का दारू तुम्ही? कोण? तुम्ही पिता? कधीतरी असते थोडीफार, ते इतकं नाही, दाट नाही. आणि सिगरेट? मग तसलं नाही. मग फक्त दारू? दारू नाही म्हणत त्याला. मग असं वाईन, जेणेकरून गुड फॉर हेल्थ, गुड फॉर स्किन. थोडीच पितो, इतकीच प्यायची, एक कोट. अच्छा बरं. आणि मी म्हणलं मला कधी प्यायची? मग तुझ्या मी काय म्हणतो, तू एकटी थोडी येतो. आता अख्खा पिक्चर बघतो, ते सगळं बघितलेलं आहे मी. एवढं तेवढं कळतं मला. सगळंच पेत जाऊ आपण. आता हा म्हणल्यावर नंतर बंधन नाही लावणार? नाही तर आता हा माझं ऐकणार एक तू त्यावेळेस बी. मग तू तयारी म्हणायच, तो हा म्हणणार जमलं. पहिले तुझ्याकडे बघून असं वाटलं की तो हा म्हणायचं तयारी ते. मग घरी काय सांगणार? बाकी सगळं बंधन नाही तुला आपल्याकडून, काहीच नाही. एवढी पोरगी चांगली जर मला पटत असेल, ती हा म्हणत असेल, माझ्या बाप जन्मात तरी मला एवढी भारी पैठ पोरगी भेटली असती का? ट्राय केली असते पोरगी पटली नसती मला एवढी. माणूस ऐकून घेत नाही. आताच ऐकून घेत नाही, नंतर काय ऐकून घेत? सांगतोय मनातल्या फिलिंग असे उफळून बाहेर येतात. हा मग माझं बी ऐका ना उफळून. नंतर बंधन नाही लावायची कसलीच नाही. मग फक्त मला सोडून जाऊ नको, नाही तर दुसरं ऐन टायमाला पलटी आणायची तू. मी कसं असलं चालू तर नाही. मी आता तुम्हाला आहे ते खरं सांगितलं. एक आवडत होता पण त्याला विचारलं नाही. मग मी स्पष्टच सांगितलं ना तुम्हाला. मी कशाला कोड्यात ठेवलंय? मग घरी हा म्हणून सांगणार ना? मी सांगते दादाला. राम राम. या बस या. राम राम. काय कस काय प्रवास झाला मग? आता येता 2-3 पाहिल्यात. मग आता म्हणलं जाता जाता शेवटचं बघावा आमच्या नशिबात काय आहे का नाही. 2 पोरी पाहिले होय आधी? हा. चांगले. काय नशिबाच्या गोष्टी आहेत, जुळून येईन तिथं योग्य. हा. आता तुमच्याकडे बघून तर वाटतंय काय म्हणजे दाखवा आम्हाला, म्हणजे लवकर निघायचं, परत लय गडबड झालेली जरा. हा. चालतं, आवडतं ते. काय थोड्या वेळात 5 मिनिटात येतील. हा, चहा पाण्यात सोय करा, बाकी काय नका द्या ना, पोहे पे. लय मस्करी करायची सवय तुम्हाला. पाणी आण रे. काय आता तुम्ही येता 2-3 पोरी पाहिलेत.
इथं खरंच बघाय आलाय का आपला असंच चक्कर आणायला? गावलं तरोडाला मावळतं गावलं. अरे वा वा वा, बरं आग्या मावाळूच उठलंय तुमचं बी. लग्नाचे गाठी वर धरले असतात देवापाशी, आपल्या हातात काय फक्त जाऊन बघ नाही. तुमच्याकडे बघून तर वाटा नाही सगळं. मग पोरगी अशी का अशी कसं आहे काय कळायला बघितल्याशिवाय समजायचं नाही. लग्नाआधी सगळे असेच असतात, लग्नानंतर असे होतात. म्हणजे ह्याच्यावरून तर काय असं आमचं लग्न झालं. मानवलंय. हा लेच मानवले, काय सांगायचे तुम्हाला. चंद्र वाढतो कले कलेनी, मी वाढतो किलो किलोनी. या नाही चांगलंय चांगलंय. एकाला दिलं वय, दुसरं आहे की का त्यातला अर्ध देऊ? जाऊ द्या. बोला की पूर्वीला तर तुम्हालाच बघू. हो, या असं काय करता तुम्ही काय? हा ना. फोटो तुम्ही पाठीला आहे तसला पोर्टफोलिओ सारखा बारका फोटो. हा मग आता बळच आता मेकअप केलेले पाठवले फोटो, मेकअप केलेले फोटो पाठवले तर मग समोर पोरगी आले ओळखू बी येत नाही, म्हणतात हीच होती का ती. बोलवा तिला. बरं घेऊन येते मी, थांबा. या 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 बोलवा. हा येते की. नवरदेवापेक्षा तुम्हालाच काय हिराव. उशीर झाला आहे. थांबा आणते हा मुली. असं हित मांडायचं एवढा बघायला तर तुला तरी माहिती नाही काय. काय खरं नाही. मला तर वाटलं तुम्ही पळून लग्न केलं असेल. का हो? मग आता एवढं ऍडजस्ट कसं करायचं त्यांनी? जर जमून लग्न करायचं म्हणलं तिला दिसलं नाही का पोरग पटवायसारखं एक म्हणून? हे तुमची तुम्ही बघा आधी. तुमच्याकडे ही बघून हिच्याकडे बघून तर वाटत तुमचं बहीण आहे म्हणून. ती वाटत नाही ना, कडक सामान आहे एकदम. पण हाय हा मग मनातलं बोलते ती. एवढं हा मग असं मागं बोलायची सवय नाही का असं तोंडावर. हा हो हे बघ नवरदेव हे नाही तर मिसमॅच व्हायचं. हा हा फोटो बघितला होता तसा. फोटो दाढी बिना दाढीच फोटो पाठवला होता. एवढं बी कळतं काय ते? फोटोत तर गुळगुळीत गांडूळच होत, पण इथं चांगलं जंगाली. हा मग असं व्हायच्या आधी म्हणलं टपकून लग्न करून टाकावा. हा हिच्याकडे बघून तर वाटतं 4-5 सामान झाले असतील म्हणून आतापर्यंत. पण मला एक काय असेल ती ना, मला तिच्याबरोबर बोलायचं जमन काय? जमन की. आणि वाटायचं काय रे, तसं तर मला हिच्याकडे बघून बी वाटलं होतं, पण काय नाही. काय नाही ना? काय नाही काय नाही. जाओ तुम्ही बिंदास बोलून घ्या, म्हणजे आम्हाला बी कळण पोरगिलेच पसंत असेल तर हुंड्यात का मार आहे तुम्हाला. चला मग. आले मी. हा राम हा नका या. जाऊ बरं का, इथंच बोला. काय घेऊन नाही जाणार तू? राखा चला. या तुम्ही राखाडलेलेच दिसतंय. नाही नाही काय होईनच काय आज ना उद्या. याची लाईन क्लिअर झाल्याशिवाय तुमची होणार नाही, हे तर पक्क आहे. हा मग काय. हा उठकी, आता तुला करायचंय का लग्न? काय पण काय बोलतो तुम्ही? हो इकडे चल, झालंय गेलं आमच्या तुझं. पुढंच चाललंय का मागं पण खरं खरंच चाललंय? काय? आमच्या पुढंच बोलताय का मागून गपडताय? नाही 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 नाही, तसं काय नाही, नसतं हे आमचं. असेच आहेत टॉम अँड जेरी सारखे दोघं. बरं एकंदरीत ते आता सांगन तुम्हाला. हा काय हा मी सांगते त्याला. काय आपलं ठरलंय मगाशी ती. हा मग मी- काय हा? काय असेल ते इथंच बोला ना. हिच्यापेक्षा जास्त होतं हेच दिसतात. मला घराबाहेर काढायची ना. नाही हो तसं. काय सांगायचं तुम्हाला? काय? आता आता तर जरा शानी झाली. तुम्हाला मोकळीक भेटत नाही का? हा म्हणून म्हणलं लवकर ए लग्न. बाबा, काय काही काही होय, बोलायचं. तुमचं झालं ना बोलणं सगळं? हा विषयच नाही, फक्त ती सांगन. हा 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 होय, थोडक्यात एग्रीमेंटच केलंय म्हणायचं तुम्ही. ऍग्रीमेंट. हा 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 येत जा बसायला जा, यात्रेला या आमच्या. हा हा नुसतं या नका म्हणू, जरा हे न हे पण बघत जा. तिला सांगितलंय, तिला सुद्धा आहे का नाही? चालायचं येऊ. या मग काय आता, बघा आमचं तेवढं. पोरगी पसंत असल्यावर येणारच तुम्ही. जाताय कुठे? पसंत आहे का नाही ती सांगन. हा आणि ती सांगितल्यानंतर तुम्ही काय पलटायचं नाही. अजिबात नाही. चला. येऊ का? हा 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 बाय बाय म्हणते. मग काय हाय हाय म्हणून का तू? तुम्ही साधन कदा भांडतच असता खरं. तुम्हाला नीट तोंडाने बोलायचंच नाही का? माझ्या लग्नात अशीच आहे. माझ्या लग्नात तरी भांडू नका असे. कळेल लागल्यानंतर तुला. मग काय म्हणणं आहे तुझं? आता म्हणलं लग्नानंतर असे भांडू नका, म्हणजे होकार आहे ना. हो का रे तुझं? हा अरे वा वा. नाही तिला आवडलं का नाही? त्याला तू आवडली का? कसं देण्या घेण्याचं म्हणजे आम्हाला त्याला रिॲक्ट येईन जरा. हेच लय होत नाही असं वाटत नाही तुम्हाला? तुम्हाला आधी कळालंच नाही हो कसा येते. चला चहा करू आपण. तुझ्या बापाला कळलं, तिला कधी कळायचं? होतंय वाटतंय.